नांदगाव खंडेश्वर शहरातील बाजारपेठ पूर्णपणे चालू का बंद अशा विविध संभ्रमांमध्ये शहरासह तालुक्यातील जनता अडकली आहे। दुर्दैवाने प्रशासन आणि नागरिकांमध्ये संगनमत नसल्याने संभ्रमात अधिक भर पडली आहे। बाजारपेठ खुली होणार आहे असे समजताच प्रत्येक जण बाजारपेठेत जाण्यासाठी घाई करू लागल्याने शहरात गर्दी वाढू लागली आहे। सकाळी 8 ते दुपारी 3 या वेळेत बाजारपेठ खुली राहतील व शनिवार तसेच रविवार बाजारपेठ ही बंद राहील असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। परंतु शुक्रवारी सकाळी जेव्हा दुकाने उघडली तेव्हा बाजारपेठेमध्ये नागरिकांनी प्रचंड गर्दी केलेली पाहायला मिळाली। शहरात ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहता नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतचे मुख्याधिकारी सुमेध अलोने यांच्या उपस्थितीत व पोलीस प्रशासनाच्या मदतीने नगरपंचायतच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बाजारपेठातील नियमात न बसणारे दुकाने बंद करायला लावली व काही दुकान मालकांना सूचना देऊन दंडात्मक कारवाई सुद्धा केली। दरम्यान नांदगाव तालुक्यात कोरोनाग्रस्त रुग्ण नसल्याच्या भ्रमात नागरिकांनी शहर परिसरात आपला वावर सुरू केला आहे। शहरात बाजारपेठेत हेच चित्र दिसून आल्याने सामाजिक अंतराचा पूर्णपणे फज्जा उडाला असून गर्दीमुळे संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे। या संदर्भात मुख्याधिकारी सुमेध अलोने यांना विचारले असता त्यांनी सांगितले की नागरिकांनी बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी आले असता सुरक्षित अंतराचे पालन करावे व शहरातील नियमात न बसणारे दुकाने उघडे दिसल्यास संबंधित दुकान मालकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल। तर माननीय जिल्हाधिकारी यांच्या 7/5चा जो आदेश आहे त्याच्यानुसार शहरातील नांदगाव शहरातील नगरपंचायत क्षेत्रातील जे मुख्य रस्ते आहेत तर त्याच्यामध्ये फक्त किराणा दुकान, मेडिकल, बँक आणि कृषी केंद्र यांनाच फक्त दुकान उघडण्याची परवानगी देता येईल। कारण की या मेन दोन्ही मुख्य रस्त्यावर हे किराणा जीवनावश्यक वस्तूंची दुकानं जे आहे मेडिकल, किराणा आणि कृषी केंद्र आणि हार्डवेअर वगैरे त्याच्यामुळे इतर दुकानं उघडता येणार नाही। तसं आज आम्ही पूर्ण शहरात फिरून सर्वांना माहिती दिली, जे दुकानं चालू होते त्यांना बंद करायला सांगितले आणि 17 तारखेपर्यंत आपणास उघडता येणार नाही असं सुद्धा सांगितले। उत्तम ब्राह्मणवाडे व सागर सवालाखे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।